मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत लढून पानिपत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. एकदा आम्हाला स्वबळ आजमावून पाहायचंच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचं शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलंय. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये उद्धव सेना स्वबळावर लढणार आहे. जागा वाटपात बराच उशीर झाल्यानं विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. जागा वाटपात झालेल्या घोळाला काँग्रेस नेते नाना पटोले, शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत जबाबदार असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर भाष्य करताना राऊतांनी स्वबळाची घोषणा केली आहे. आता काय व्हायचं ते होईल, पण आम्ही स्वबळावर लढू, असं संजय राऊत यांनी जाहीर केलंय. उद्धव ठाकरेंनी मला तसे संकेत दिलेत. तसंच मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला स्वबळ आजमवायचं आहे. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मला तसे संकेत दिलेत. तसंच मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर महापालिकेत आम्ही स्वबळावर लढू. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीसाठी बसतो. त्यासोबतच जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि आपापले पक्ष मजबूत करणार आहोत, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले. आता स्वबळाची घोषणा करतानाच संजय राऊत यांनी काँग्रेसला लक्ष्य केलंय. विजय वडेट्टीवार आता बोलत आहेत. ते देखील जागा वाटपाच्या बैठकांना असायचे. शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे. आमच्यावर टीका होतीये, पण हरियाणात काँग्रेस सोबत कोण होतं? तिकडे ते एकटेच होते. जागा वाटपाचा घोळ नव्हता, मग तिकडे त्यांचा पराभव का झाला, असा सवाल राऊत यांनी विचारलाय. हरियाणात काँग्रेस सोबत कोण होतं? आम्ही होतो का तिकडे? शिवसेना राज्यात आहे, पण काँग्रेसचा पराभव देशभरात का होतो? पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीरमध्ये शिवसेना होती का? मग तिकडे काँग्रेसचा पराभव का झाला? अशी प्रश्नांची सरबत्ती करत संजय राऊतांनी काँग्रेसला लक्ष्य केलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.